आपण पुन्हा एकदा मुंबईतल्या बातमीकडे वळतोय। बघा, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहेत। सीएसएमटी स्थानकाबाहेरची आपण ही दृश्य बघतोय। अगदी यामध्ये तरुणाई देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। अगदी हजारोंच्या संख्येनं विविध हिंदुवादी संघटना या ठिकाणी एकत्र जमलेल्या आहेत आणि बांगलादेशमधील घटनेचा निषेध करतात। बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत, हल्ले होत आहेत, त्या घटनेचा निषेध करण्यासाठी हिंदू संघटना एकत्र आल्यात आणि आपण बघतोय मुंबईत त्यांनी आंदोलन केलेलं आहे। बांगलादेशमध्ये काही दिवसांपूर्वीच अगदी तरुण मुलांवर, भारतीय तरुण मुलांवर आणि हिंदू मुलांवर क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आलेली होती। त्याचाच निषेध करण्यासाठी आता सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या बाहेर अनेक नहीं तो जिस दिन कटोगे उस दिन कोई नहीं कलाल नहीं आएगा। नहीं आने वाले। कश्मीर की हिंदू टीचर को गिरजा टिकू यूट्यूब पे डालना, गिरजा टिकू उसको उसके छात्र ने बीच से छीन दिया। रक्षा करो। अरे क्या किया था उस दिन तुमने? उसको जिंदा जला दिया। आज ये फिल्म कल का होगा बनेंगे। हमारा मैच तो जिताएंगे। उदार दलित का गोली मारो सालों को, देश के गद्दारों को गोली मारो सालों को। आपण अधिक माहिती घेऊया। आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे आहेत आपल्यासोबत। रुपाली, विश्व हिंदू परिषदेचे काही कार्यकर्ते आहेत, इतर देखील संघटना आहेत, काय त्यांचं म्हणणं आहे आणि एकूण परिस्थिती नियंत्रणात आहे का? विश्व हिंदू परिषदेचे सगळे कार्यकर्ते सध्या रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळते। काही वेळापूर्वी सुद्धा हे सगळे कार्यकर्ते रस्त्यावरती उतरलेले होते आणि एकूण लोक रस्ता अडवण्याचं काम करते या कार्यकर्त्यांनी केलेलं होतं। बांगलादेशमध्ये जशा पद्धतीने हिंदूंवरती अत्याचार केले जात आहे त्याच्या निषेधार्थ आम्हाला एम्बेसीला भेट देऊन त्यांना निवेदन द्यायचं आहे, सोबतच पोलीस कमिशनरला भेटायचं आहे, त्यांना निवेदन द्यायचं आहे। अशा पद्धतीची मागणी यांची खरं यांनी लावून धरलेली आहे। मात्र आपण पाहिलं की याच्यापूर्वी त्यांनी जो रस्ता रोको केला होता त्याच्यामुळे मुंबईकरांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला होता आणि त्याच्यामुळे मुंबई पोलिसांनी सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं होतं। मात्र बॅरिकेडला धक्का मारून हे सगळे कार्यकर्ते पुन्हा एकदा बाहेर पडलेले आहेत आणि रस्त्यावरती येण्याचा हा सगळा कार्यकर्त्यांचा प्रयत्न आहे। त्याच्यामुळे कुठेतरी मुंबईच्या एका बाजूला वेटीस धरला जात जरी असला तरी सुद्धा आपण बघतो की त्यांची जी मागणी आहे ती त्यांनी लावून धरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे।